हाय फ्रेंड्स, माझं नाव निशा आहे. माझं वय 22 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 6 महिने झाली होती. माझा नवरा प्रमोद फक्त दिसायला सुंदर होता. पण लग्नानंतर जे सुख मिळायला पाहिजे होतं ते सुख त्याच्यापासून मिळत नव्हतं. यामुळे सारखं मी माहेराला यायचे. यावेळी समाजातील लोक आणि भावकीतले लोक यांनी माझ्याविषयी वेगळाच गैरसमज करून घेतला होता. पण खरोखरच मी खूप बोर झाले होते. लग्नाच्या अगोदर मी जे स्वप्न रंगवलं होतं ते स्वप्न माझा नवरा पूर्ण करू शकत नव्हता. या काळजीने कधी कधी मी खूप टेन्शन घ्यायचे. त्यातच मी दिसायला सुंदर असल्याने काही मुलंही माझ्याकडे वेगळ्या भावनेने पाहायचे. हे सर्व माझ्या आईला समजल्यावर तिला तर खूपच वाईट वाटत असे. तिने काही माझ्या मैत्रिणीला देखील सांगितलं होतं. खरं तर मैत्रिणीला सांगण्यासाठी मला खूप लाज वाटायची, पण एक दिवस मी देखील बोलता बोलता नवऱ्याची असली सवय सांगून टाकली होती. माझी आई म्हणायची, "अग्निशा, काही दिवसांनी तुझा नवरा बरा होईल आणि तुला लागणार सुख तो नक्की देईल. बस काही दिवस धीर धर." असं सांगण्यापलीकडे तिच्या हातात काहीही नव्हतं. त्यांना जे करायचं होतं ते लग्नही आई बाबांनी लावून दिल्यामुळे मी त्यांना यामध्ये दोषी धरतच नव्हते. आठवड्यातून 1-2 वेळा मी माहेराला यायचे. कारण सासर आणि माहेर यामध्ये फार अंतर नव्हतं. अगदी 1 तासात मी माझ्या माहेराला येत असे. माहेराकडे आमचं 2 मजली घर होत. खालच्या मजल्यावर आम्ही राहत होतो तर वरचा मजला हा बाबा नेहमी भाड्याने द्यायचे. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. यामुळे ते माझा खूप लाड करायचे. पण माझ्या नवऱ्याच्या अशा सवयीमुळे तेही मनातून खूप नाराज होते, पण तसं ते दाखवत नव्हते. शेवटी आपल्या लेकरांची काळजी आई बाबांना शेवटपर्यंत असते. काही दिवसापूर्वीच आमचा वरचा माळा हा एका कॉलेजला शिकणाऱ्या मुलाला भाड्याने देण्यात आला होता. तो अभ्यासासाठी तिथे राहत होता. तो दिसायला एवढा सुंदर नव्हता, पण त्याचा वागणं बोलणं खूपच छान होतं. आणि ते मला आणि माझ्या आई बाबांना खूपच आवडायचं. आई बाबा घरी नसले की आमच्या दोघात बऱ्याच गप्पा रंगायच्या. त्यावेळी आमच्या दोघांच्या मनात तसं काही नव्हतं. पण सततच्या बोलण्यामुळे आमच्या थोडी जवळीक निर्माण होऊ लागली होती. आई बाबा घरी नसले की मी बाहेर यायचे आणि वरच्या गच्चीवर मी त्याला पाहायचे. माझ्या नवऱ्याची सवय त्या मुलाला माहीत झाली होती. त्यामुळे तो देखील माझ्याकडे आता वेगळ्याच भावनेने पाहू लागला होता. लग्नानंतर मलाही पाहिजे ते सुख मिळालं नाही, यामुळे नकळत मी देखील त्या मुलाकडे आकर्षित झाली होती. गप्पा करता करता आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. आई बाबा घरी नसले की मी वरच्या मजल्यावर जायचे आणि त्या मुलाकडून मला हवं असलेलं सुख मी प्राप्त करून घ्यायचे. शेवटी ठराविक वयात जी गोष्ट मिळायला पाहिजे ती मिळतच नसल्यामुळे नकळत माझं वाकड पाऊल पडला होत. पण शेवटी ती माझ्या शरीराची गरज होती. तारुण्य मी वाया घालू शकत नव्हते. यामुळे मी हा पर्याय निवडला होता. पुढे चालून बरेच दिवस आमच्यात ते संबंध निर्माण व्हायचे. आणि 4 दिवस नवऱ्याकडे, 4 दिवस माहेरात राहून मी माझी गरज पूर्ण करून घ्यायची.